तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे नुस्खे ट्राय करताय का? सोशल मीडियावर दिसणारे डाएट प्लॅन्स ब्लाइंडली फॉलो करताय का? तर आत्ताच थांबा, कारण वजन कमी करण्याच्या नादात लोक आता चक्क प्लॅस्टिक खाऊ लागले. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत. सध्या प्लॅस्टिक ईटिंग डाएट नावाचा एक अत्यंत भयानक आणि विचित्र प्रकार व्हायरल होतोय. टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर सध्या एक वेड पसरलंय, ज्याला क्लिंग रॅप डाएट म्हणतात. यामध्ये लोक काय करतात? जिभेवर अन्नाचा घास ठेवण्यापूर्वी तोंडाच्या आत प्लॅस्टिकची पातळ शीट म्हणजेच क्लिंग रॅप लावतात. मग अन्नाचा एखादा पदार्थ त्या प्लॅस्टिकच्या शीटसह तोंडात घेऊन चघळतात, त्याची चव घेतात, पण ते अन्न पोटात जाऊ न देता पुन्हा बाहेर थुंकून देतात. आता यामागचा हेतू काय? तर जिभेला चव मिळावी पण शरीरात एकही कॅलरी जाऊ नये, म्हणजेच फक्त मनाची फसवणूक करून पोट भरल्याचा भास निर्माण करायचा. पण मित्रांनो, हा कोणताही जादुई मार्ग नसून मृत्यूला दिलेलं आमंत्रण आहे. आता विचार करा, जेव्हा तुम्ही अन्नासोबत प्लॅस्टिक चघळता तेव्हा त्या प्लॅस्टिक मधली घातक रसायने तुमच्या लाळेवाटे थेट शरीरात जातात. यामुळे विषबाधा किंवा गंभीर पचन विकार होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अन्न चावतो तेव्हा आपलं शरीर पचनासाठी इन्सुलिन तयार करायला लागतं, पण प्रत्यक्षात पोटात अन्न गेलंच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडतं. परिणामी तुम्हाला नंतर इतकी प्रचंड भूक लागते की तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता, म्हणजे वजन कमी होण्याऐवजी ते उलट झपाट्याने वाढू लागतं. मनसोपचार तज्ज्ञांच्या मते हा केवळ डाएट नाही तर हा गंभीर ईटिंग डिसऑर्डर आहे. इतिहासातही असे अनेक जीवघेणे प्रकार झाले आहेत. बेर्नार्ड मॅकफॅडन यांचं मिल्क डाएट, यात अन्नाचा एकही कण न घेता फक्त दूध पिऊन राहणे अपेक्षित होते, ज्यामुळे शरीराचे कुपोषण होऊ शकते. नंतर मग डॉक्टर केलॉग यांचा प्रयोग, यात फक्त कॉर्नफ्लेक्स आणि दही खाऊन राहण्याचा अट्टहास केला जायचा. कॉटन बॉल डाएट, हा तर अत्यंत भयानक प्रकार. यात भूक मारण्यासाठी कापसाचे गोळे संत्र्याच्या रसात किंवा पाण्यात भिजवून गिळले जायचे, जेणेकरून पोट भरल्यासारखे वाटावे. यात आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन मृत्यूचा धोका असतो. मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हेच निरोगी राहण्यासाठी खरे सोल्युशन आहे. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी नसते. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी किंवा झिरो फिगरच्या हव्यासापोटी आपण आपलं आयुष्य धोक्यात घालू शकतो. मित्रांनो, या नवीन ट्रेंडबद्दल तुम्हाला माहित होतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवाकार.